मुसळगावचे शेतकरी टाकणार मतदानावर बहिष्कार. प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयासमोर 53 दिवसापासून साखळी उपोषण करूनही शासनाकडून केवळ आश्वासन. नाशिकच्या प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक यांच्या केवळ हलगर्जीपणामुळे, केमिकल मिश्रित दूषित पाण्यामुळे मुसळगाव तालुका सिन्नर शिवारातील 142 एकर शेतजमीन नापीक झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. माणसांचं जनावरांनाही येथील पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक वर्षापासून टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. परिसरातील 57 हेक्टर शेतजमीन नापीक झाली आहे. 70-80 विहिरींचे पाणी हे दूषित झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन नाशिकच्या प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक यांच्या कार्यालयाबाहेर परिवर्तन कामगार सेनेचे विशाल भादरगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले होते. मात्र या विभागाने अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने या परिसरातील शेतकरी यांचा शासनाच्या विरोधात तीव्र संताप असल्याचं मतदानावर बहिष्कार टाकून निषेध नोंदवणार असल्याचं समजते. जोपर्यंत त्या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहील, असं परिवर्तन कामगार सेनेचे विशाल भादरगे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयासमोर 3 सप्टेंबर पासून मुसळगाव येथील शेतकरी व ग्रामस्थांतर्फे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र अजूनही काहीच कारवाई न झाल्याने मुसळगाव येथेही शेतकरी चिंतेत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 30 वर्षापासून मुसळगाव MIDCतील 40-50 कंपन्यातून सातत्याने केमिकल मिश्रित सांडपाणी सर्रास उघड्यावर सोडले जाते. परिणामी मुसळगाव परिसरातील 57 हेक्टर शेतजमीन नापीक झाली. 70-80 विहिरीचे पाणी प्रदूषित झाले आहे. टायर जळाल्याने धूर शेतजमिनीवर पसरून पीकही खराब होत आहे. मुसळगाव MIDCतील कंपन्यांच्या केमिकल मिश्रित पाण्यामुळे नापीक झालेल्या शेतजमिनींची नुकसान भरपाई मिळावी. या केमिकल मिश्रित कंपन्यांमुळे नैसर्गिक पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या विहिरींचे पाणी खराब झाले आहे. ग्रामस्थ तसेच जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी. केमिकल मिश्रित कंपन्यांमुळे ज्या शेतजमिनी नापीक झाल्या त्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी कंपनीत नोकरी द्यावी. या प्रकरणात तात्कालीन उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मुसळगाव येथील प्रमोद मुसळे, सदाशिव झाडे, सोपान डावरे, बाळासाहेब शिरसाट, दीपक शिरसाट, शंकर वाघ, पंढरीनाथ शिंदे, उद्धव शिरसाट, संतोष शिरसाट, किशोर शिंदे, खंडू शिंदे, रजिंद्र शिंदे, माधव शिंदे, रंगनाथ जाधव आदी शेतकरी उपोषणास बसले होते. उपोषणार्थ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात आंदोलन तीव्र स्वरूपातही केले गेले. मात्र प्रशासनाकडून कुठलीही कारवाई अथवा दखल घेण्यात आली नाही. शेतकऱ्यांमध्ये याची नाराजी आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी दोषी उद्योजक वरिष्ठ पातळीवरून प्रशासनावर दबाव टाकून शेतकऱ्यांची मुस्काटदाबी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची शक्यता आहे. परिवर्तन कामगार सेनेचे विशाल भादरगे यांनी MPCBचे सचिव अविनाश ढाकणे यांना शेतकऱ्यांची बाजू समजावून तसेच लेखी निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांची नाराजी शासनाच्या विरोधात असल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचं सांगितले जात आहे.